आता बातमी आहे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगावर आलेल्या संकटाची। एआयच्या वाढत्या वापरामुळे तंत्रज्ञान जगतात खळबळ उडाली आहे। मेटाने आपल्या धोरणात मोठे बदल केलेत। स्वेच्छानिवृत्ती आणि नोकर कपातीच्या निर्णयामुळे कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे। एआयमुळे लाखो तरुण बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत। एआयच्या प्रभावामुळे जग मेटाकुटीला। कुठे स्वेच्छानिवृत्ती तर कुठे नोकर कपात। एआय मुळे लाखो जणांच्या नोकऱ्या जाणार। तंत्रज्ञानाच्या जगात सध्या एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मोठी क्रांती सुरू आहे। मात्र ही क्रांती आता सामान्यांच्या नोकरीवर मोठं विघ्न निर्माण करणारी ठरणार आहे। मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीनं पहिल्यांदाच VRS म्हणजे स्वेच्छानिवृत्तीची योजना राबवून नोकर कपातीचे संकेत दिलेत। त्यात आता टेक जगतातीलच दिग्गज कंपनी मेटानं थेट नोकर कपातीच्या दिशेनं पाऊल टाकलंय। त्यामुळे जगभरातील IT क्षेत्रात खळबळ उडाली आहे। मेटा एकूण कर्मचारी संख्येच्या 10% म्हणजेच 8000 जणांना काढणार आहे। भविष्यातील 6000 नवीन नोकऱ्यांची भरती ही कंपनीनं थांबवली आहे। तसंच एआय मुळे नोकऱ्यांवर गदा आली असून मेटाकडून 14000 पदांना थेट कात्री लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे। महत्त्वाचं म्हणजे तोट्यात नसतानाही मेटाकडून कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। कोडिंग आणि डेटा कामांसाठीही एआयचा वापर होत असल्यानं कपात करण्यात येतेय। एआय मुळे जग बदलतंय, कामाचा वेग वाढतोय असा दावा केला जात असला तरी दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे जगावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। गुगल, मायक्रोसॉफ्ट पाठोपाठ आता मार्क झुकरबर्ग यांच्या मेटानं उचललेल्या या पावलामुळे IT इंजिनियर्स आणि टेक तज्ज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ज्या कामासाठी हजारोंचं मनुष्यबळ लागायचं ते काम आता काही एआय टूल्स मिनिटात करतायत। कधी काळी ज्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सची जगभरात प्रचंड मागणी होती, आज त्याच इंजिनियर्स समोर एआयनं मोठं आव्हान उभं केलंय। टेक कंपन्यांनी धोरणं बदलून सुरू केलेला एआयचा वापर आता जगावर बेरोजगारीचं महासंकट ओढावून आणणार का, हाच मोठा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।